फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है। नारी के सम्मान में हम उतरे मैदान में, हर नारी के सम्मान में हम उतरे मैदान में। फूल नहीं घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल 12 तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळे जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चिमुरडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कोणाचं आहे? म्हणजे तुम्ही एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी त्याला 12 तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे. मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेक सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत. गृहमंत्री अपयशी ठरलेले आहेत, या राज्याचं सरकार अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा नराधमाला पाठीशी घालणाऱ्या 12 तास ज्या गृह खात्यानं गुन्हा नोंदवून घेतला नाही यांच्यावर कारवाई करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीने गरजेचं आहे. आणि काल लाठीचार्ज केला, वारकऱ्यावर लाठीचार्ज, आंदोलकावर लाठीचार्ज. काल न्याय हक्कासाठी अशा चिमुरडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावर लाठीचार्ज केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं महाराष्ट्रातील जनतेला भाग पडलेला आहे. आणि मला एवढंच सांगायचंय की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे, कारण ही किळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे हे त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं. त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि बहिणी या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे. त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवते. सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आया बहिणी आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच मग त्यांच्या म्हणजे पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं. सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणताय